आणि आता सविस्तर बातमीपत्र बघूया। बातमी नागपुरात मतदान संपताच फडणवीसांनी संघ मुख्यालय गाठलं होतं। फडणवीस आणि मोहन भागवत यांच्या भेटीनंतर चर्चांना आता उधाण आली आहे। दोघांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली। सक्रिय सहभागाबद्दल फडणवीसांनी आभार मानले अशी शक्यता वर्तवण्यात येते। फडणवीस आणि मोहन भागवत यांच्या भेटीनंतर चर्चांना आता उधाण आलेलं आहे। दोघांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली आणि सक्रिय सहभाग नोंदवला, त्याबद्दल फडणवीसांनी आभार मानले असं कळतंय। मतदान संपल्या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यालय गाठलेलं होतं, संघ मुख्यालय, आणि त्यानंतर त्यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली आणि या दोघांच्या भेटीनंतर आता चर्चांना उधाण आलेलं आहे। आपण बघतोय की या निवडणुकांमध्ये संघाचा सक्रिय सहभाग होता असं कळतंय। संघाने प्रचंड मेहनत सुद्धा केली होती आणि महायुतीसाठी, त्यामुळे संघाच्या ह्या सक्रियतेबद्दल, या सक्रिय सहभागाबद्दल फडणवीसांनी मोहन भागवत यांचे आभार मानले असं कळतंय। अगदी मतदान संपल्या फडणवीसांनी संघ मुख्यालय गाठलं आणि देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत यांच्यात चर्चा झाली। जवळपास 15 ते 20 मिनिटं ही चर्चा झाली आणि या चर्चेनंतर फडणवीस येथून निघाले, मात्र त्यात सक्रिय सहभागाबद्दल फडणवीसांनी आभार मानले असं कळतंय। आता याचे निकाल काय येतील, या सहभागाचा परिणाम कितपत निकालावर होतो आपल्याला कळेलच। अवघे 48 तास बाकी आहेत, मात्र सध्या तरी आपण बघतोय देवेंद्र फडणवीसांनी आता भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत। देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर। काल एक्झिट पोल्स आल्यानंतर सुद्धा राजकीय वर्तुळात आता भेटीगाठींचं सत्र सुरू झालेलं आहे आणि त्यातलीच एक अतिशय महत्त्वपूर्ण भेट विशेषतः भाजपसाठी, कारण लोकसभा निवडणुकीतला संघाचा सहभाग आणि विधानसभा निवडणुकीतला सहभाग या दोन्हीमध्ये विशेषत्वानं फरक आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही निर्णयांमुळे संघाचा तितकासा सहभाग नव्हता अशी छुप्या पद्धतीनं चर्चा होती, मात्र विधानसभा निवडणुकीत संघ ऍक्शन मोडवर आलेला बघायला मिळाला आणि त्याबद्दलच फडणवीसांनी संघाचे आभार मानले असल्याचं देखील कळतंय। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। राहुल, काय वाटतं ह्यावेळच्या निवडणुकीमध्ये संघाचा कितपत सहभाग होता आणि काल कशाबद्दल चर्चा झाली असेल देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवतांमध्ये? दोन उदाहरणं मी गौरव देतो, एक म्हणजे सौरभ देतो, एक म्हणजे लातूरमध्ये ज्या पद्धतीनं संघानं सक्रिय सहभाग घेतला आणि तिथल्या मतदानाचा टक्का वाढला, म्हणजे भारतीय जनता पार्टीतले अनेक नाराज घटक हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराबरोबर नव्हते लातूरमध्ये, परंतु संघ तिथे अत्यंत सक्रियपणे प्रत्यक्ष प्रचार आणि मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता। मुंबईमध्ये जिथे मराठी माणसाचा टक्का आहे त्या भागात अनेक ठिकाणी संघ प्रचारक, संघाचे स्वयंसेवक हे मतदानाचा टक्का वाढवताना दिसले आणि म्हणून दिव्य मराठीने जी बातमी छापली आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे की जेव्हा मतदानाची प्रक्रिया संपली, लगोलग सरसंघचालकाची देवेंद्र फडणवीस जाऊन भेटले। 20 मिनिट या दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये मतदानाचा जो टक्का वाढला त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली। मागे जेव्हा संघ वर्तुळातल्या भेटीबद्दल फडणवीस यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की आमची नियमित बैठका होत असतात, भेटी होतच असतात, यात नवीन काही नाहीये, परंतु निवडणुकीची प्रक्रिया संपताच भेटणं याला अनेक अर्थाने अर्थ आहे। कारण जे.पी. नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच संघाबद्दलचं असं एक वक्तव्य केलेलं होतं की ज्यामुळे संघातले अनेक लोक नाराज झाले आणि जेव्हा प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण केलं गेलं निकालाचं, तेव्हा लक्षात आलं की संघाची मंडळी ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागीच नव्हती आणि 400 पारचा नारा वगैरे तो प्रत्यक्षात आलाच नाही। नंतर मोहन भागवतांच्या अनेक वक्तव्याचा संदर्भ हा नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला गेला, परंतु मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं संघाच्या वरिष्ठ मंडळीशी भेटत होते, बोलत होते आणि ते कुठेतरी फळाला आलेलं दिसतंय सौरभ। कारण हे महाराष्ट्रामध्ये 1971 नंतर दुसऱ्यांदा असं घडतं आहे की मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय आणि काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की वाढलेल्या मताचा टक्का हा भारतीय जनता पार्टीला फायदेशीर ठरतो, कारण मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय या वर्गामध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारा बराच सर्व जातीतला वर्ग आहे आणि त्याचा कुठेतरी फायदा झाला आणि त्याबद्दलच आभार मानण्यासाठी संघ सरसंचालकाची भेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असावी असं म्हटलं जात आहे। राहुल, या संदर्भात आपण अधिक चर्चा करूच। तुर्तास धन्यवाद आपण केलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी।